नमस्कार, मी रेवती कानगुले। स्वयं शिक्षण प्रयोग या संस्थेमध्ये आम्ही 130 गावांमध्ये काम करतोय। त्यापैकी 10 गावांमध्ये आम्ही हळद व्हॅल्यू चेनवरती काम करतोय। तर ते हळद व्हॅल्यू चेनच्या माध्यमातून आता आम्ही चिखलभोशीमध्ये आहोत। चिखलभोशीमध्ये क्षेत्र जास्त आहे हळदीचं, त्यामुळे आम्ही हे गाव निवडलेलं आहे। आणि त्यासोबतच आम्ही कृषी विज्ञान केंद्र, स्वयं शिक्षण प्रयोग आणि ह्या सगळ्या ज्या जमलेल्या आहेत ते प्रेमा सखी फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या सदस्य आहेत। तर ह्या प्रेमा सखी फार्मर प्रोड्युसर कंपनीचे सदस्य ह्या हळद लागवड करणारे आहेत। तर यांचे कष्ट हळद लागवडीपासून ते काढणीपर्यंतचे कष्ट कमी होण्यासाठी म्हणून आम्ही कृषी विज्ञान केंद्र सगरोळी रेवणवार मॅडम यांना सांगितलं असता त्यांनी आमच्या महिलांसाठी एक हे जे उकरी आहे, तर ह्या उकरीच्या माध्यमातून आता सुरुवात केलेली आहे लागवडीपासून। तर उकरीमुळं जे महिलांचे कष्ट आहेत शेतातले, जसं आता हे बघा, हे असं हाताने उकरावं लागायचं, तर ते हे हातानं उकरताना हे नकाला त्रास होतो, त्यासोबतच हाताला जिबाळ्या लागतात आणि महिलांना घरचे कामं करण्यासाठी थोडंसं त्रासदायक होतं। त्यामुळे हे महिलांचे एक त्रास कमी करण्यासाठी म्हणून कृषी विज्ञान केंद्र आणि कृषी विद्यापीठ परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने हे एक उकरी यंत्र बनवलेलं आहे। तर ते महिलांचं कष्ट कमी करण्यासाठी खूप कामाला येत आहे। आणि आता आमच्या महिलांनी लागवड करून बघितल्या आणि त्यांचं मॅडमनी बोललं पण त्यांच्यासोबत, तर ते कष्ट त्यांचे चांगले कमी होत आहेत आणि म्हणजे मातीमध्ये हातसुद्धा बुडवावं लागत नाही। तर हे जे उकरी आहे, ह्या उकरीच्या माध्यमातून महिलांचे कष्ट कमी होतील। आणि हे जे प्रेमा सखी फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या सदस्य आहेत, ह्या सगळ्या सदस्या स्वतः प्रयोग करतील आणि गावातल्या इतर महिलांना पण त्या सांगतील की ह्या कष्टामुळे महिलांना काय ह्याचा उपयोग होत आहे। तर ह्यासाठी मी कृषी विज्ञान केंद्र सगरोळी आणि स्वयं शिक्षण प्रयोग ने आज हे जे कार्यक्रम ठेवलेला आहे त्याबद्दल मी दोन्ही संस्थेचे मी आभारी आहे। धन्यवाद।